नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर सर्वात आधी सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. तर आता आमचे सगळे मित्रमंडळी सर्व जमा झालेत. आता आम्ही बाईक रॅली काढणार आहे. तर आपण बघूया कोण कोण आलं माझ्यासोबत आहे. नाव सांग. कौस्तुभ, परत भागेश, वीर, बोल नाव बोल. स्वरूप, त्याचबरोबर संकेत, जितेश, प्रणव, साईराज सर्वजण आहेत. आणि जितेशच्या पुढे आपल्याला जितेश सर्व माहिती देणार आहे कसं काय काय होणार रॅलीमध्ये. सांग. रॅली म्हणजे आपली इकडून रॅली निघणार आहे ती इथून शिवाजी पार्क. शिवाजी पार्कवरनं आपलं सामना प्लेसवरनं परत आपण फिरणार. वरीवरनं माहिती येणार आपण. ओके. रात्री आपल्या इथे भंडारा ठेवलेला आहे रामदेवचा उद्घाटनचं म्हणजे. ओके ओके. त्या कारणाने जय श्रीराम. जय श्रीराम. तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. गाडी तयार आहे. हे बघा झेंडा लावलेला आहे हिंदू राष्ट्र. आणि सर्वांनी हे बघा सायराज पण तयार आहे, कुर्ते घातले. प्रणव, हे बघा प्रणव सुद्धा. भागेश भाई जय श्रीराम. कौस्तुभ भाई, हे बघा सगळ्यांची गाडी दाखवतो. ही जितेशची गाडी आहे. हे बघा प्रणव भाई. जय श्रीराम. मित्रांनो, माझ्या शाळेतला मित्र प्रथमेश देसाई, त्याचबरोबर माझा मित्र जितेश देसाई याचे वडील आहेत. काका तुमचं स्वागत आहे. जय श्रीराम तुम्हा सर्वांना. जय श्रीराम. तर आता आपल्या इथे कोणकोणते कार्यक्रम आहेत ते तुम्हाला? आपला आता बाईक रॅली आहे. बाईक रॅली झाल्याच्या नंतर आपलं 6 वाजता पालखी येणार आहे. पालखीचा आपला मिरवणूक आहे. पालखीची मिरवणूक झाल्याच्या नंतर आपलं दीप प्रज्वलन आहे. आणि दीप प्रज्वलनाच्या नंतर आपण डीजे लावून आपला हे देवाची आरती आपण करणार. आणि त्याच्यानंतर आपला भंडारा आहे. 6 ते 7,000 लोकांचा आपला भंडारा आहे, तो जेवण आहे. आणि त्याच्यानंतर आपलं रात्रभर जे आहे भजन वगैरे सर्व प्रोग्राम. दुसरी गोष्ट आपली जे वयस्कर लोक आहेत पहिला त्यांना रिस्पॉन्स देणार आहे की दिवे लावण्यासाठी. आता आपल्याकडे कारसेवक काय आहे, तर कारसेवकांचा आपण सत्कार करू. त्याच्यानंतर त्यांच्या हाताने आपण दीप प्रज्वलन करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे आहे पुढचा प्रोग्राम चालू आहे. प्रभादेवी इथे एक राम लल्ला यांची स्थापना झाल्यामुळे आज इथे एक छोटासा आमची ही अयोध्या आहे. आम्ही मानतो की आम्ही अयोध्येला पोहोचू शकलो नाही, पण ही आमच्यासाठी अयोध्या आहे. आणि आम्ही राम लल्लासाठी एक सेवा म्हणून अन्नदान हा एक छान असा उत्तम एक प्रकल्प म्हणा किंवा एक छान अशी योजना म्हणा ज्या आम्ही इथे कार्यक्रम राबवण्यात आहेत. त्यासाठी या सर्व महिलांनी आज सर्व भाज्या चिरण्यापासून जेवण करण्यापर्यंत, तसेच आमच्या बालगोपाल पुरुष मंडळींनी सुद्धा छान एक सहभाग दिलेला आहे. तर मित्रांनो, आता मी इथे आतमध्ये आलोय. म्हणजे इथे जे सर्व महिला वर्ग, ही माझ्या मित्राची आई, तुम्हाला बोललो ना प्रथमेश देसाईची आई. तर इथे आता सर्व जेवणाचे जे कार्यक्रम आहे, म्हणजे जेवणाचे सर्व एक आहे ते सर्व इथे करण्यात येत आहे. इथे सुद्धा सर्व तयारी चालू आहे. सर्व पुरुष त्याचबरोबर स्त्रिया देखील सर्व हातभार लावतात सगळ्यांना. आणि कधीपासून तुम्ही काय करताय आता? हे सकाळपासून 9 वाजल्यापासून चालू आहे. ओके. काय काय मेन्यू आहे? चवळीची भाजी, जिरा राईस, डाळ तडका, पापड, लोणचं, बटाट्याची भाजी, छोले पनीर. इथे सर्व भाजीची तयारी सुद्धा चालू आहे. त्याचबरोबर मागे पण तुम्ही बघू शकता सर्व तिथे सर्व हे करतायत. आणि लहानांसकट त्याचबरोबर अगदी वयस्करांपर्यंत सर्वजण कामाला जुटलेले आहेत एकदम. तर आता आपण बाईक रॅलीला पण सुरुवात करणार आहोत. चला तर मग आता तिथे जाऊया.
तर्फे जगदंबा प्रतिष्ठानतर्फे लाडू वाटण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. तरी सर्व राम भक्तांनी श्रीचा प्रसाद समजून घ्यावा. जय श्रीराम. एकदम भारी मजा येते, एकदम कडकडीत. आता आम्ही चाललो दादरला. आता आम्ही पूर्ण भाडा बिडा सर्व कव्हर केलं. आता आम्ही दादरला वरळीवरून आलो आपण. पार्टी पूर्ण गँग आहे. तोफा. आता आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या इथे. राजसाहेब ठाकरेंचा जो बंगला आहे तिथून आम्ही क्रॉस करून आलो सरळ. तर आता शिवाजी पार्कचा जो एंट्रन्स गेट आहे तिथे आम्ही थांबलेलो आहे. थोडा ब्रेक घेतलेला आहे. आता सगळीजण बघा मागे बघू शकतात. थोडा झालेलं आहे. तर आता बघा पुढे कंटिन्यू करा, कारण खूप जास्त मजा येते आणि भारी पण वाटते. कारण राम मंदिरासाठी जे मेहनत घेतली होती ती कुठे सफल झालेली आहे. आणि रस्त्यात जे पण आम्ही घोषणाबाजी करतोय, नारे देत आहे, त्यामुळे सर्व आजूबाजूची लोक पण खूप उत्साह आणि प्रतिसाद देत आहेत. खूप भारी वाटतंय. तर आता आपण बघूया अजून पुढे काय काय मजा येते. आता मी तुम्हाला दाखवतो इथे राम मंदिराची जी प्रतिकृती आहे ना ती साकारण्यात आलेली आहे. माझ्या अगदी मागे तुम्ही बघू शकता. आणि खूप भारी वाटते.
आम्ही आलोय किती रे साई 113 114 मध्ये इथे कोणाचं मंदिर आहे इथे साईबाबांचं आहे मातृभूमी क्रीडा मंडळामध्ये आलेलो आम्ही हा बी दिलं आहे इथे तर आता इथे हनुमानाचे मंदिर आहे ते आम्ही पाया पडायला आलोय हळूहळू आता आम्ही पाया पडून घेतो तुम्हाला पण दाखवतो मंदिर आणि इथे सुंदर अशी रांगोळी काढली ते सुद्धा तुम्हाला मित्रांनो ही सुंदर अशी रांगोळी काढलेली इथे आहे बघा आता आपण जाऊया इथे पाया पडायला मंदिरात ओम झालेला आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय जय जागेवाले की लालबागच्या राजाचा बजरंग बली की वरळीच्या भवानी मातेचा साई बाबा की बजरंग बली की मोरया पुढच्या वर्षी चला आता तुम्हाला दाखवतोय बघा साईबाबांचं आहे छोटंसं मंदिर आणि छान आहे आणि ते पूजा केलेली आहे इथे पूजा केलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो इथे रांगोळी सुद्धा काढलेली आहे गाणं लाव गाणं लाव आता आमची रॅली कंप्लीट झालेली आहे आता आम्ही आलो आहे परत संकेतची सोसायटी आहे ना तिथे आलो आम्ही तर आता बघूया आता काय जेवणाचा प्रोग्राम आहे वाटतं तर आता तिथे जाणार आम्ही बघू आता काय होतंय ते जय श्रीराम प्रणव मजा आली भावा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जेवण पाणी आहे येडा मी येणार